A string of mass m is under a tension T. The length of the string is L. A transverse wave starts from one end of the string. The time taken by the wave to reach the other end is. तर हा क्वेश्चन 2022ला आलेला होता. याचे 4 ऑप्शन दिलेले, त्यापैकी ए ऑप्शन आहे अंडर रूट टी डिवायडेड बाय एम एल. बी ऑप्शन दिलेला आहे अंडर रूट एल टी डिवायडेड बाय एम. सी ऑप्शन दिलेला आहे अंडर रूट एम डिवायडेड बाय एल टी. आणि लास्ट डी ऑप्शन दिलेला आहे अंडर रूट एम एल डिवायडेड बाय टी. तर या 4 ऑप्शनपैकी या क्वेश्चनचा करेक्ट आन्सर काय असलं पाहिजे, तर आपण याला सॉल्व करूया आणि मग डिसाईड करूया. तर सर्वात पहिले आपल्याला या ठिकाणी स्ट्रिंग दिलेला आहे, ज्याचा मास किती आहे एम इतकं आहे आणि त्याचं टेन्शन दिलेलं आहे टी इतकं. लेंथ दिलेली आहे आपल्याला. ओके, आता या केसमध्ये आपल्याला स्पीड फाईंड करायचं. मग एक काम करू, आपण वेलॉसिटी फाईंड करून घेऊ. वेलॉसिटी कोणाचं, तर ट्रान्सवर्स वेव्हचं. तर वेलॉसिटी ऑफ ट्रान्सवर्स वेव्ह असतं velocity of transverse wave through string is given by. तर या ठिकाणी वेलॉसिटीचा फॉर्म्युला घेणार आपण. v इज इक्वल टू अंडर रूट राहील टी अपॉन यम. आता हा यम जो आहे तर हा असणार लिनियर डेन्सिटी किंवा त्यालाच म्हणणार आहे मास पर युनिट लेंथ. आपला टी असतो टेन्शन स्ट्रिंगमधला. मग टी इज द टेन्शन इन अ स्ट्रिंग and m is the linear density, or it is also called as mass per unit length. linear density ते व्हॅल्यू टाकून देऊ आपण इथं, or mass per unit length. तर या ठिकाणी यम जो असतो लिनियर डेन्सिटी, त्याचा फॉर्म्युला कॅपिटल एम अपॉन यल म्हणजेच मास पर युनिट लेंथ. ते व्हॅल्यू आपण याचं पुट करू. याला इक्वेशन 1 कन्सिडर करू. बघा, इक्वेशन 1 बिकम्स कॅपिटल इक्वेशन 1. तर v इज इक्वल टू अंडर रूट टी तसाच लिहिला आणि एमच्या जागी टाकलं कॅपिटल एम अपॉन यल. यल कुठे जाणार, न्यूमरेटरला. मग v इज इक्वल टू टी एल अंडर रूट टी एल डिवायडेड बाय यम. हे बीचं आन्सर भेटलं. ओके, पण आपल्याकडे वेलॉसिटीचा जो फॉर्म्युला आहे तर किंवा स्पीड सांगितलं आहे त्या बरं ना. मग स्पीडचा फॉर्म्युला काय असतो, डिस्टन्स अपॉन टाईम. मग या वीच्या जागी आपण यल अपॉन टी टाकू आणि राहिला अंडर रूट काय टी एल अपॉन यम. पण आपल्याला टाईमच फाईंड करायचा आहे, राईट. मग टाईम एका बाजूला घेऊन टाकू राईट साईडला आणि अंडर रूटची टर्म लेफ्ट साईडला घेऊन टाकू. मग यल अंडर रूट यम अपॉन टी एल याचा रेसिप्रोकल होईल आणि इज इक्वल टू टी. टी म्हणजे आपला टाईम पिरियड. आता एक काम करू, या यलला स्क्वेअर रूटच्या मध्ये घेऊन टाकू. आपलं टाईम पिरियड भेटेल टी इज इक्वल टू अंडर रूट यलला जर स्क्वेअर रूटच्या मध्ये टाकलं तर यल स्क्वेअर भेटेल यम यल स्क्वेअर डिवायडेड बाय टी यल. आता एक एक यल काय होणार आहे, कॅन्सल. मग आपला जो टाईम पिरियड आहे तर तो भेटेल यम यल अंडर रूट यम यल डिवायडेड बाय टी. हा झाला तुमचा टाईम पिरियडचा फॉर्म्युला आणि याचं आपलं काय असणार फायनल आन्सर. मग टाईम पिरियड इज इक्वल टू टी इज इक्वल टू अंडर रूट यम यल डिवायडेड बाय टी. ते झालं त्याचं फायनल आन्सर. आता एक काम करू, याचे ऑप्शन चेक करू करेक्ट आन्सर काय असणार आहे. तर त्यासाठी आपण ऑप्शनकडे या ठिकाणी मूव करू. मग या ठिकाणी तुम्ही ऑप्शन जर बघितलं तर ऑप्शन नंबर आपला डी जो आहे तो या ठिकाणी करेक्टली मॅच होतो आहे. मग या क्वेश्चनचा आन्सर ऑप्शन डी असणार. ऑप्शन डी म्हणजेच काय अंडर रूट यम यल डिवायडेड बाय टी. मग या क्वेश्चनचा करेक्ट आन्सर ऑप्शन डी असेल.